trial before the court of session. Okay, so next chapter of the CRPC, that is trial before the court of session. सेशन कोर्टासमोर ट्रायल कसं चालणार आहे आणि त्याचे काय रूल्स काय नियम आहेत हे दिले आपल्याला CRPC मध्ये. फर्स्ट ट्रायल आपलं जे 4 प्रकारचे ट्रायल आहेत आपले त्यापैकी पहिलं ट्रायल आहे आपलं, दॅट इज बिफोर दी सेशन कोर्ट. ओके, सो 225 पासून हे सुरू होतं. आता हे मेन्स साठी अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे, CRPC मध्ये मेन्स साठी महत्वाचं आहे. मेन्सची स्ट्रॅटेजी तुम्ही नंतर सांगणार आहे, पण मेन्सला तुम्हाला एवढं लक्षात ठेवणार आहे त्यामुळे हे आत्ताच लक्षात ठेवा. सुरू कुठनं होतंय तो प्रोव्हिजन आणि मग संपतो कुठे, तर संपतोय तुमचा 237 ला. ठीक आहे, सो 225 सेक्शन टू 237 पर्यंत तुम्हाला सेशन ट्रायल बद्दल इथे सांगितलं. हे लक्षात ठेवा लागतं. ठीक आहे, मेन्ससाठी. त्यानंतर ट्रायल टू बी कंडक्टेड बाय द पब्लिक प्रोसिक्युटर. आता 225 जो हा तुम्हाला सेक्शन सांगतोय, इथे ट्रायल कंडक्ट कोण करणार? क्रिमिनल मॅटर आहे, पार्टीज नाही येणार आहे, प्लेंटिफ डिफेंडंट काही नाही. इथे कोण आहे? प्रोसिक्युशन अँड अक्युज. सो फर्स्ट अपॉर्च्युनिटी कुणाची किंवा फर्स्ट ओपन द केस बिफोर द कोर्ट, दॅट इज प्रोसिक्युशन आहे. सो PP दॅट इज पब्लिक प्रोसिक्युटर इथे काय करणार आहे? केस ओपन करणार कोर्टासमोर. म्हणजेच काय होणार इथे? कंडक्ट करणार आहे केस. दॅट एव्हरी ट्रायल बिफोर द कोर्ट ऑफ सेशन. ठीक आहे, every trial before the court of session, the prosecution shall be conducted. Just wait. The prosecution shall be conducted in every trial before the court of session. The prosecution shall be conducted by the public prosecutor. ठीक आहे, तर इथे कंडक्ट कोण करणार आहे? पब्लिक प्रोसिक्युटर. हेही तुम्हाला थोडं थोडं लक्षात ठेवा, मे बी विचारू शकेल प्रिलिम्स मध्ये. तर पब्लिक प्रोसिक्युटर कंडक्ट करणार केस. 226 मध्ये काय म्हटलेलं आहे असे सेक्शन्स लक्षात ठेवायचे. हा येस, 225 पब्लिक प्रोसिक्युटर कंडक्ट करेल. मग नंतर समोर काय होणार आहे केसमध्ये? सो ओपनिंग अ केस फॉर द प्रोसिक्युशन. मी आधी सांगितलं तुम्हाला, केस ओपन करून करणार आहे, प्रोसिक्युशनच ओपन करणार आहे. त्यामुळे प्रोसिक्युशन इथे केस ओपन करून करणार काय तर बघूया पुढे आता. ठीक आहे ना, प्रोसिक्युशन केस ओपन करणार. when the accused appears or is brought before the court in pursuance of the commitment of the case under section 209, the prosecutor shall open his case by describing the charge brought against the accused. काय करणार आहे? प्रोसिक्युशन केस ओपन करणार आहे आणि कोर्टाला सांगणार आहे की हे चार्जेस याच्या अगेन्स्ट आम्ही इथे लावलेले आहेत. या सेक्शन अंतर्गत यांनी क्राईम केलेला आहे. सगळे जे काही इन शॉर्ट फॅक्ट्स आहेत केसचे आणि या सेक्शन अंतर्गत क्राईम झाला आहे आफ्टर द इन्व्हेस्टिगेशन. आम्ही तुमच्यासोबत चार्जशीट इथे फाईल झालेली आहे आणि याच्यावर चार्ज फ्रेम करा म्हणून प्रोसिक्युशन प्रॅक्टिकली जर सांगायचं झालं तर असं हे सगळं राहील वातावरण. अँड स्टेटिंग बाय व्हॉट एव्हिडन्स ही प्रपोज टू प्रूव्ह द गिल्ट ऑफ द अक्यूज. ओके, स्टेटिंग बाय व्हॉट एव्हिडन्स. प्रोसिक्युशन जर कोणावर अलिगेशन्स तुम्ही लावता तर डेफिनेटली तुम्हाला हे सांगावं लागेल की तुम्ही कुठल्या फॅक्टवर, कुठल्या मुद्द्यांवर, काय पुरावे आहेत तुमच्याकडे की तुम्ही त्याच्या अगेन्स्ट इतके अलिगेशन्स लावत आहे. तर इथे काही स्टेटमेंट्स जे आहे आणि स्टेटमेंट नंतर जे काहीही एव्हिडन्स तुमच्याकडे उपलब्ध आहे कुणाकडे, विच इज कम्स फ्रॉम द इन्व्हेस्टिगेशन थ्रू द पोलीस इन मशिनरी, कुणाकडे आलेले? प्रोसिक्युशनकडे आले. आणि प्रोसिक्युशन इथे कोर्टासमोर म्हणणार आहे की या पर्टिक्युलर एव्हिडन्सवर आम्ही याच्यावर असे अलिगेशन्स घेतले आहेत. एक चार आय विटनेसेस आहेत, 2 असे विटनेसेस आहे, डॉक्टरचे मेडिकल सर्टिफिकेट आहे, हे झालंय ते झालंय, हे सगळं इन्व्हेस्टिगेशन मध्ये मिळलं. याच्यावरून आम्हाला एकंदरीत कळलं की या XYZ अक्यूजनी इथे ऑफेन्स केलाय. दॅट्स वाय वी आर अलिजिंग ऑन दॅट अक्यूज सम ऑफेन्सेस ऑर सम सेक्शन्स. ठीक आहे की नाही? अशा बाबतीत इथे केस तुमची ओपन होणार आहे बिफोर दी सेशन कोर्ट. ठीक आहे, आता नेहमी सेशन कोर्टाकडे केस ओपन झाली तुमची, आता कोर्ट काय करणार? कॉग्निझन्स घेणार आहे आणि मग इथे चार्ज फ्रेम होणार आहे. कॉग्निझन्स घेणे म्हणजे काय? चार्ज फ्रेमिंग म्हणजे काय? आपलं टोटल झालेलं आहे. आता कॉग्निझन्स घेता घेता कोर्टाला लक्षात आलं की काय या एव्हिडन्स मध्ये काही दमच नाही, प्रोसिक्युशनने केस आणली याच्यामध्ये काही दमच नाही, काहीतरी स्टोरी बनवून आणलेली दिसते, कुठल्याही प्रकारे असे सेक्शन लागलेलेच नाही आहे, कुठे क्राईम झालाच नाही आहे, कुठं लागलं ग्रीवस अट, अक्यूज पिटिशनर जो काही कंप्लेनंट आहे तो प्रेझेंट आहे, कुठे लागलं उजव्या पायाला, कुठे लागलेलं मेडिकल सर्टिफिकेट, काही दिसतच नाहीये. खोटारडे अलिगेशन्स दिसते सगळे, काहीतरी कुठेतरी सिव्हिल सूट होता किंवा सिव्हिल वाद होता किंवा पॉलिटिकल रायव्हरली होती बिटवीन बोथ द पार्टीज अँड दॅट्स वाय फॉर द रिव्हेंज हा कंप्लेंट किंवा हे प्रोसिक्युशन केस घेऊन आलेले आहे इथे. ओके,
सो अशा प्रकारे जर काही केस डिस्क्लोज होतात कोर्टासमोर, तर कोर्ट चार्ज फ्रेम करणार नाही. दिस इज द डिस्क्रेशनरी पॉवर ऑफ द कोर्ट टू फ्रेम अ चार्ज और नॉट आफ्टर टेकिंग द कॉग्निझन्स ऑन द प्रोसिक्युशन हियरिंग. ठीक आहे की नाही, फर्स्ट हियरिंग और अपॉन द इन्व्हेस्टिगेशन और चार्ज शीट विच इज फाइल्ड बाय द प्रोसिक्युशन. इथे सरळ सरळ मॅजिस्ट्रेट ठरवणार की चार्ज फ्रेम करायचा नाही करायचा. जर कुठल्याही प्रकारे देर इज अ नॉट अ सफिशियंट इव्हिडन्स, कुठल्याही प्रकारे सफिशियंट इव्हिडन्स नाही आहे, आणि इफ कोर्ट थिंक्स फिट दॅट then this is not a single witnesses or there is not a single evidence to makes a case before makes allegations or sufficient allegation or sufficient ground to file the charge against the accused. कोर्ट इथे कुठल्याही प्रकारे चार्ज फ्रेम करणार नाही. अँड दॅट्स वाय जर चार्ज फ्रेम नाही झाला तर त्याला काय म्हणतात, डिस्चार्ज म्हणतात. काय म्हणायचं, डिस्चार्ज म्हणायचं. क्लिअर. पण इफ कोर्ट थिंक्स फिट दॅट देर इज अ सफिशियंट ग्राउंड टू फ्रेम द चार्ज, the prosecutions produce statements and evidence against that accused that some persons or any persons commit the crime, direct evidence of the offenses which is produced before the court, and court thinks fit that there is a sufficient ground, then obviously and definitely court frame the charge. कोर्ट काय करेल, फ्रेम द चार्ज. मग जेव्हा कोर्टाला सफिशियंट इव्हिडन्स मिळत नाही तेव्हा डिस्चार्ज म्हणता येईल, चार्ज फ्रेमच करणार नाही. मग इथे कोर्ट सगळे तुमचं संपुष्टात येईल. झालं डिस्चार्ज. मग तुम्हाला याच्यावर काय रिव्हिजन वगैरे फाईल करायची असेल काय ते तुम्ही अप्पर कोर्टात जा. जजमेंट तर लागलं नाही, डिस्चार्ज झालं, ऑर्डर लागली डिस्चार्जची, मग तुम्ही रिव्हिजन फाईल करा अप्पर कोर्टामध्ये, नो ॲट ऑल. ओके. बट चार्ज जर फ्रेम झाला तर ट्रायल चालणारच. इथे ट्रायलची सुरुवातच होणार नाही, बिकॉज चार्जेस फ्रेम नाही झाला. पहिली पायरीच चढली नाही तर उडी नाही मारतात दुसऱ्या पायरीवर. त्यामुळे चार्ज फ्रेम झाला तरच ट्रायल चालतं, ट्रायल चालत नाही चार्ज फ्रेम नाही झाला तर. सो ट्रायल चालणार नाही. आणि फ्रेमिंग ऑफ चार्ज झालं तर ट्रायल चालेल. आणि एकदा ट्रायल सुरू झालं, एकदा चार्ज फ्रेम झाला, देन एक तर अक्यूज साहेब ॲक्विटल होतील जर प्रूव्ह नाही झाली केस तर, आणि नाही तर मग प्रूव्ह झाली बियॉन्ड रिझनेबल डाऊट तर कन्व्हिक्ट होतील. याच्यापेक्षा बाहेर काहीच होत नाही नंतर. क्लिअर. ही आहे स्टेज तुमची. दिस इज जस्ट अ ट्रायल. एवढंच ट्रायल असतं, पण मधात खूप काही गोष्टी. सो आता प्रोसिक्युशननी केस ओपन केली आणि 227 सेक्शन तुम्हाला काय म्हणतो, डिस्चार्ज बद्दल बोलतो. ते 200 सेक्शन काय आहे, हा सेक्शन डिस्चार्ज. ओके. सो इफ अपॉन कन्सिडरेशन ऑफ द रेकॉर्ड ऑफ द केस अँड डॉक्युमेंट सबमिटेड देअर विथ. ओके. जे काही रेकॉर्ड केसचा आहे तो कन्सिडर केला कोर्टाने, डॉक्युमेंट सबमिट केलेले ते कन्सिडर केले कोर्टाने, अँड आफ्टर हिअरिंग द सबमिशन ऑफ द अक्यूज अँड द प्रोसिक्युशन ऑन दिस बिहाफ, प्रोसिक्युशनची आणि अक्यूजचं सबमिशन्स ऐकून घेतले, द जज कन्सिडर दॅट देर इज अ नॉट अ सफिशियंट ग्राउंड फॉर द प्रोसिडिंग अगेन्स्ट द अक्यूज. ग्राउंडच नाही आहे काही, उगीच वॅक्शिशियस कंप्लेंट फाईल झाली, उगीच वॅक्शिशियस FIR फाईल झालेला आणि प्रोसिक्युशन केस घेऊन आले समोर. ही शॅल डिस्चार्ज द अक्यूज अँड रेकॉर्ड हिज रिझन्स फॉर सो डुईंग. कोर्ट काय करणार आहे, रिझन रेकॉर्ड करणार अँड देन डिस्चार्ज द अक्यूज. कुठलेही अलिगेशन नाही, जातो घरी. क्लिअर. दिस इज डिस्चार्ज. नाऊ जर कोर्टाला इथे सफिशियंट ग्राउंड मिळाले तर कोर्ट चार्ज फ्रेम करणार, अँड दिस इज कॉल्ड फ्रेमिंग ऑफ चार्ज. हाऊ टू फ्रेम अ चार्ज, यू नो दॅट. 211 पासून जा आता. कंटेंट लिहा, अक्यूजचं नाव लिहा, ऑफेन्स लिहा, डेफिनेशन्स लिहा, कुठल्या कोर्टात चालणार आहे, काय आहे, मॅनर आहे का, ट्रान्झॅक्शन सेम आहेत का, किती ऑफेन्सेस लागले, किती सेक्शन लागले, जे सेक्शन लागले ते प्रॉपर लागले का, अल्टर करण्याची गरज आहे का. दिस इज द चार्ज फ्रेमिंग. आता कोर्टाची प्रोसिजर, कोर्टाचं कामकाज इथून सुरू होणार आहे. कोर्टाने चार्ज फ्रेम केला. कधी करेल कोर्ट चार्ज फ्रेम, इफ आफ्टर सच अ कन्सिडरेशन अँड हिअरिंग ॲज aforesaid the judge is of opinion that there is a ground for the presuming that the accused has committed an offense which. कोर्टाकडे ग्राउंड आलेले आहे असे इन्व्हेस्टिगेशन मधून दिसत आहे, स्टेटमेंट्स मधून दिसत आहे, एव्हिडन्स मधून दिसत आहे की येस देर इज अ ग्राउंड्स फॉर फ्रेमिंग अ चार्ज अँड द ऑफेन्स इज कमिटेड बाय द अक्युज्ड. ओके. अँड इट मग काय करणार कोर्ट, इथे चार्ज फ्रेम करणार.
पुढे दिला इफ इफ इट इज नॉट एक्सक्लुझिव्हली ट्रायबल बाय द कोर्ट ऑफ सेशन. वी विल स्टडिंग द कोर्ट ऑफ सेशन्स ट्रायल. आणि कोर्ट ऑफ सेशन मध्ये ट्रायल सुरू आहे, कोर्ट ऑफ सेशन मध्ये मॅटर आहे, सध्या चार्ज फ्रेमिंग सुरू आहे आणि या स्टेजला कोर्टाला वाटतं दिस इज नॉट एक्सक्लुझिव्ह ट्रायबल बाय मी. माझ्याकडून ट्रायबल बाय नाही होऊ शकत त्याचं, ठीक आहे की नाही, होऊ शकतं खालच्या कोर्टाला पाठवून दे, आपण खालचे कोर्ट ट्राय करू शकतो, काही गरज नाही मला ट्राय करायची. तर इफ नॉट एक्सक्लुझिव्हली फ्रेम झाल्यानंतरच्या गोष्टी आहे, ठीक आहे. इफ द नॉट एक्सक्लुझिव्हली ट्रायबल बाय द कोर्ट ऑफ द सेशन्स ही मे फ्रेम द चार्ज अगेन्स्ट द अक्यूज. करू शकतो, जरी ट्रायबल बाय सेशन कोर्ट नसेल तरी काही हरकत नाही, चार्ज फ्रेम करून पुन्हा कमिट करेल मी केस दुसऱ्याकडे. ओके. So accused by the order transfer the case for the trial to the chief judicial magistrate. Sorry, I use the commit word here, but commit आणि transfer मध्ये फरक आहे. ओके. जर खालचं कोर्ट जेएमएफसी वगैरे किंवा सीजेएम वगैरे वरच्या कोर्टाला देत असेल केस तर दॅट इज कमिटल. वरचं कोर्ट कुणाला देत आहे खालच्या कोर्टाला तर त्याला ट्रान्सफर केस म्हणतात. आणि एक जेएमएफसी म्हणजे सेम पॉवरचं कोर्ट आणि सेम पॉवरच्या कोर्टाला देत असेल तर तरीही ट्रान्सफर म्हणतात. तर इथे सेशन कोर्ट चार्ज फ्रेम करेल आणि ट्रान्सफर करून टाकेल सीजेएमला. ठीक आहे. दिस इज ऑल्सो ट्रायबल बाय द सीजेएम. सो मी माझे ट्रायबल बायचे काम करतो, मोठे मोठे स्पेशल केस पाहतो, यांना ट्रान्सफर करून देतो. ही मे बी फ्रेम अ चार्ज अगेन्स्ट द अक्यूज अँड by order transfer the case for the trial to the chief judicial magistrate or any other judicial magistrate of the first class and direct the accused to appear before the chief judicial magistrate or as the case may be before the JMFC. Clear? करू शकता सेशन कोर्ट आफ्टर फ्रेमिंग द चार्ज. ठीक आहे, चार्ज फ्रेम करू आणि याला तिकडे पाठवून देऊ. ओके. अँड डायरेक्ट द अक्यूज टू अपियर बिफोर द चीफ ज्युडिशियल अँड ॲज द केस मे बी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास ऑन सच अ डे ॲज ही डीम्स फिट. प्रोसिजर for the trial of a warrant cases deems fit and thereupon such a magistrate shall try the offense in accordance with the procedure to the trial for the trial warrant cases instituted on the police report. आता ज्या मॅजिस्ट्रेटला इथे ट्रान्सफर केलेली आहे तुम्ही केस, तर तो मॅजिस्ट्रेट ॲज पर द रूल्स किंवा ॲज पर द ट्रायल विच इज वॉरंट केस ट्रायल प्रमाणे ही केस चालवेल. बिकॉज आता तो सेशन केस नाही चालू शकत, सेशन ट्रायल आहे का नाही त्याच्याकडे गेलं म्हणजे वॉरंट ट्रायल झालं ते. तर तो वॉरंट ट्रायलचे जे काही रूल्स नियम आहे सेक्शन मध्ये दिलेले समोर त्यानुसार ही केस चालवेन इन्स्टिट्यूटेड अपॉन दी पोलीस रिपोर्ट. पण वॉरंट केस कशी, जी FIR थ्रू आलेली वॉरंट केस असते ना तशी चालवेल, कंप्लेंट थ्रू आलेली नाही. याच्यामध्ये फरक आहे, तर बघूया थोडं, एक उद्या होईल ते आपलं. ठीक आहे. वॉरंट मध्ये दोन प्रकारच्या केसेस असतात. तर आता हे लक्षात ठेवा, जेव्हा ही सेशन कोर्ट, हे बघा असेच प्रश्न येतात, आवर्जून सांगते मी तुम्हाला. सेशन कोर्ट जेव्हा चार्ज फ्रेम करतं अँड द सेशन कोर्ट थिंक्स फिट दॅट दिस केस इज नॉट एक्सक्लुझिव्हली ट्रायबल बाय मी, then session case may transfer, not shall. Session case may transfer the case to the chief judicial magistrate or the JMFC magistrate, and the JMFC magistrate tribal the same or try the same as per the rules or as per the direction which is given under the CRPC, which related to the warrant case as a warrant case which is filed upon the police report. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की JMFC कसं ट्रायल करणार, CJM कसं ट्रायल करणार. जणू काही ही केस वॉरंट ट्रायल आहे, माझ्याकडेच आलेली आहे आणि कुठून आली आहे, FIR थ्रू पोलीस रिपोर्ट थ्रू आली आहे, चार्जशीट फ्रेम माझ्याकडे झाली आहे, वॉरंट ट्रायल नुसार ती चालवणार. क्लिअर? ट्रायल मधनं नेहमी एखादा तरी प्रश्न असतो, पण त्या ट्रायल मधनं डायरेक्टली प्रश्न येत ना असं येतात की व्हेन द सेशन कोर्ट ट्रान्सफर द केस टू द JMFC, देन JMFC try the case with the summons cases, with the warrant cases, as a summons case, as a warrant case, as a warrant case, as a summons किंवा मग as a complaint. No, other than the police report, no, it is as a filed warrant case, as a filed by the police report. Okay, so हे लक्षात ठेवा. पहिला पॅरा झाला आपला एचा. त्यानंतर इज एक्सक्लुझिव्हली ट्रायबल बाय द कोर्ट ही शॅल फ्रेम इन अ रायटिंग अ चार्ज अगेन्स्ट द अक्यूज. ओके. सो डेफिनेटली इट इज एक्सक्लुझिव्हली ट्रायबल बाय दी कोर्ट. जर ट्रायबल बाय एक्सक्लुझिव्हली ती कोर्ट असेल आणि सेशन कोर्टाने चार्ज नाही फ्रेम केला असेल आणि ज्याला पाठवली त्यांनी ट्रायबलचे अधिकार त्याला असेल तर तो चार्ज फ्रेम करेल आणि ट्रायल सुरू करेल. Whether the judge frame any charge under clause B of subsection 1, the charge shall be read and explained to the accused and the accused shall ask whether he plead guilty of the offense, charge or claim to be tried. जणीही एकदा सेशन कोर्टाने चार्ज फ्रेम केला आणि मग नंतर तिकडे पाठवून दिलं किंवा मग त्याच कोर्टाने चार्ज फ्रेम केला हु इज एक्सक्लुझिव्हली ट्रायबल बाय
the particular offense. This is the duty of the court to explain the charge before the accused, to the accused in his vernacular language, की बाबा तुझ्या अगेन्स्ट असे असे चार्ज फ्रेम झालेले आहे, तुझ्या अगेन्स्ट आम्ही चार्ज फ्रेम केलाय, जे की पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलं होतं, याच्यात 4 सेक्शन लावले होते, 323, 24, 25, 26 वाटेवर, आणि तुला हे मान्य आहे का? तो म्हणत असेल मान्य आहे मला, मला सजा देऊन टाका, तर पुढे चला, त्याला गिल्टवर सजा देऊन टाका, तुम्हाला द्यायची तेवढी, कोणाला? मॅजिस्ट्रेट किंवा जजला. आणि नसेल म्हणणं नाही मला काही कबूल नाही, तर मग ठीक आहे, वकीलला आणि ट्रायल सुरू करा. मॅडम सेशन ट्रायल आहे, जर म्हणजे सेशन ट्रायल मॅटर नाहीये तर त्याच्यामध्ये सेशन जजला ऑथॉरिटी आहे का म्हणजे चार्ज फ्रेम करायची? Yes, of course. The session court have every case rights ना. ठीक आहे, खालचं कोर्ट असेल तो ऑथॉरिटी त्याला नसेल तर तो कमिट करेल. ओके, सेशन कोर्टाला तसं काही नाही, सेशन कोर्ट कुठेही करू शकतो, पण कॉग्निझन्स घ्यायचा जे अधिकार आहे तो कॉग्निझन्स घेऊनच केस पुढे जाणार आहे. मॅडम म्हणजे हे घेऊन चार्ज फ्रेम करून मग ते परत खालच्या कोर्टाकडे येस पाठवतील? ऑफकोर्स. पण इथे केस जी केलेली आहे ती कॉग्निझन्स घेऊनच गेली आहे. कुठून? JMFC कडून. लक्षात घ्या, सेशन Yes. कोर्टाकडे कुठली जात नाही. कॉग्निझन्स घेणे आणि चार्ज फ्रेमिंग मध्ये फरक आहे. इथून JMFC नी कॉग्निझन्स घेऊन कोर्टाकडे पाठवली सेशन कोर्टाकडे. सेशन कोर्टाला वाटतं की येस मी ही ट्रायल करू शकतो म्हणून माझ्याकडे केस आली, बट दिस इज ट्रायबल बाय द ऑल्सो CJM और JMFC. सेशन कोर्ट चार्ज फ्रेम करेल किंवा न चार्ज फ्रेम करता पुन्हा खाली पाठवेल. It's upon his discretion. इट्स अपॉन द डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ द मॅजिस्ट्रेट. ओके, ठीक आहे, तर हे वाचून समजून सांगायचा चार्ज. नाऊ आता नेक्स्ट स्टेप काय आहे ट्रायल मधली. आता ठीक आहे, चार्ज फ्रेम झाला, अक्यूजला समजून सांगितला, त्याला मान्य आहे, मान्य नाही, मान्य असेल तर काय होणार, मान्य नसेल तर काय होणार, खाली दिलाय 229 मध्ये आणि 230 मध्ये. ओके, कन्व्हिक्शन्स ऑन प्ले ऑफ गिल्टी. If the accused plead guilty, the judge shall record the plea and may, in his discretion, convict him thereon. Accused म्हणतो मला गुन्हा कबूल आहे, ही प्लीड गिल्टी. ठीक आहे की नाही, ही प्लीड गिल्टी, देन काय होणार आहे इथे? सजा देणार, कन्व्हिक्शन देणार. सरळ, काही गरजच नाही आता डिसाईड करायची, एव्हिडन्स आणायची. कन्व्हिक्शन, कन्व्हिक्शन देऊन काय होणार आहे, कसं देणार? असं नाही आहे की चला इथे 10 वर्ष पनिशमेंट कंपल्सरी होती, अकॉर्डिंग टू द IPC इट्स मॅक्सिमम एक्सटेंड टू द 10 इयर, मग 10च द्यावी का? नाही, ॲज पर द डिस्क्रिशन पॉवर मॅजिस्ट्रेट 2ही देऊ शकतं, 3ही देऊ शकतं, किती देऊ शकतं. पण असे सेक्शन जसं असेल तिथे लाईक डाउरी डेथ वगैरे आहे, त्याच्यामध्ये काय नॉट एक मिनिमम 7 इयर्स तसं द्यावं लागणार. तो इथे मॅजिस्ट्रेट सजा देऊन टाकेल. ठीक आहे, म्हणजे सेशन कोर्ट. त्यानंतर डेट फॉर द प्रोसिक्युशन. ओके, आता हे इकडे नाही पाठवली, हे पुढचं ट्रायल कसं चालू आहे लक्षात ठेवा तुम्ही, एक प्रॅक्टिकली लक्षात ठेवा. चार्ज फ्रेम झाला 228 मध्ये, चार्ज जर फ्रेम करून मॅजिस्ट्रेटने खाली केस पाठवून दिली तर ती खालचा केस ट्राय करेल. पण इथे मॅजिस्ट्रेटनी क्लॉज बी मध्ये चार्ज फ्रेम केला आणि चार्ज फ्रेम करून स्वतःकडेच ट्रायल करते मॅजिस्ट्रेट, तर तेव्हाच ही वेळ येईल 229 ची आणि 230 ची. नाहीतर खाली गेली केस, मग ते वॉरंट केसचे नियम लागेल तिला. कन्व्हिक्शन ऑन द प्ले ऑफ गिल्ट. ठीक आहे, सेशन कोर्टामध्ये आता ट्रायल सुरू झालं. सेशन कोर्टाने सेशन कोर्टाने चार्ज फ्रेम केला आणि सेशन कोर्ट म्हणते की येस मीच याला ट्राय करणार आहे आणि दिस इज ट्रायबल ओनली बाय मी आहे, पोक्सो आहे, स्पेशल केसेस आहे, आता मीच ट्रायल करणार आहे. ठीक आहे की नाही, ट्रायल करणे आणि कॉग्निझन्स घेण्यामध्ये खूप फरक आहे. हे नाही समजलं असेल कोणाला तर डेफिनेटली विचारा. ठीक आहे की नाही. सो मग आता 230 मध्ये आलो, इथे गिल्ट केली, पण आता त्यांनी एक्सप्लेन केला तुम्ही चार्ज, मॅजिस्ट्रेट सॉरी जजनी, जे की सेशन जज आहे त्यांनी एक्सप्लेन केला चार्ज. आफ्टर द एक्सप्लेनेशन ऑफ द चार्ज काय झालंय, ही नॉट प्लीड गिल्टी, तो डिनाय करतो अलिगेशन्स. काय म्हणतोय बघा, डेट फॉर द प्रोसिक्युशन ऑफ एव्हिडन्स. सो इथे डेट देऊन टाका की एव्हिडन्स आणा म्हणून, डेट फॉर द एव्हिडन्स. कुणाला देताय डेट तुम्ही? प्रोसिक्युशनला, कारण बर्डन ऑफ प्रूफ इज लाइज ओनली ऑन द प्रोसिक्युशन इन द क्रिमिनल केसेस. सो डेट फॉर द प्रोसिक्युशन देऊन टाका, डेट फॉर द प्रोसिक्युशन. प्रोसिक्युशन आपल्या कामाला लागेल आणि प्रोसिक्युशन काय करणार आहे इथे, आता एव्हिडन्स आणायला कलेक्ट करेल. मग ठीक आहे, यांना समन्स पाठवा, विटनेसेसला त्यांना समन्स पाठवा, हे वगैरे, आणि सगळ्यांना आणेल आणि मग इथे प्रोसिजर सुरू होईल. काय तर त्यांनी कबूल नाही केलं म्हणून. इफ द अक्यूज रिफ्यूज टू प्लीड, काय रिफ्यूज केलं अक्यूजनी, म्हणतो की मला गुन्हा कबूल नाही, मग गुन्हा कबूल नाही तर कोर्ट म्हणेन ठीक आहे, नेक्स्ट डेट फॉर द प्रोसिक्युशन टू प्रोड्यूस द एव्हिडन्स बिफोर कोर्ट अगेन्स्ट द अक्यूज what you alleged about it. Okay, so does not plead or claim to be tried,
तो म्हणतो मी क्लेम टू बी ट्राईड, मला क्लेम ट्राय करायचे, मला ट्रायल चालवायचं आहे. कोण म्हणतो? अक्यूज म्हणतो. मी क्लेम करतो आहे ट्रायलसाठी ऑर इज नॉट कन्व्हिक्टेड अंडर सेक्शन 229. आता जज त्याला कन्व्हिक्शन देऊ शकत नाही. मग त्याला कुठे पाठवेल? पीसीआर मधून एमसीआर मध्ये. ठीक आहे की नाही? आणि बेलवर सोडायचं तर बेलवर सोडून टाकेल. ठीक आहे की नाही? सो अँड डज नॉट प्लीड द क्लेम्स टू बी ट्राईड अँड जज शॅल फिक्स अ डेट फॉर द एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस अँड मे ऑन द application of the prosecution issue any process for compelling the attendance of any witness or the productions of any document or other things. क्लिअर? सो अशा प्रकारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, जे काही विटनेसेस ते प्रोड्यूस करा. ज्याची ड्युटी आहे ते प्रोड्यूस करायची. आणि ते हु इज लायबल टू प्रोड्यूस बिफोर दी कोर्ट दॅट इज द प्रोसिक्युशन, बिकॉज प्रोसिक्युशन अलिगेशन्स लावते की याने ऑफेन्स केला. तो काही करणार नाही बिचारा, तो फक्त उभा राहणार आहे. तो म्हणणार आहे की मी फक्त उभा आहे, काही करणार नाही. तुम्हीच सांगा काय करायचं ते. तुम्ही अलिगेशन लावले, तुम्ही म्हणताय ना क्राईम केला, मग तुम्हीच प्रूव्ह करा बियॉन्ड रिझनेबल डाऊट. ओके, सो दिस इज द सेक्शन 230. रिफ्यूज केल्यानंतरच ट्रायल सुरू होणार आहे, नाहीतर कन्व्हिक्शन देऊन संपून टाकणार आहे सगळं. जर ऍक्सेप्ट केलं तर, ऍक्सेप्ट केलं तर काय प्रश्नच नाही आता. ठीक आहे की नाही? बट रिफ्यूज केलं. मग रिफ्यूज केलं तर इथून ऍक्च्युअल ट्रायल तुमचं सुरू झालं 230 मध्ये. 231 इव्हिडन्स फॉर द प्रोसिक्युशन. आता इथे डेट दिली होती, बरोबर आहे की नाही? प्रोसिक्युशनला इव्हिडन्स आणा म्हणून. आता इथे इव्हिडन्स प्रोड्यूस करायचे. इव्हिडन्स फॉर प्रोसिक्युशन. ठीक आहे? एव्हिडन्स फॉर द प्रोसिक्युशन ऑन द डेट सो फिक्स्ड. ज्या दिवशी डेट फिक्स झाली आहे, द जज शॅल प्रोसीड टू टेक ऑल सच एव्हिडन्स ॲज मे बी प्रोड्यूस इन अ सपोर्ट ऑफ द प्रोसिक्युशन. साक्षी पुरावा जे काही घेण्याचे काम आहे ते इथून आता सुरू होणार आहे. अँड द जज मे इन हिज डिस्क्रिएशन परमिट द क्रॉस एक्झामिनेशन ऑफ एनी विटनेस टू बी डिफर्ड अंटिल एनी अदर विटनेस ऑर विटनेसेस हॅव बीन एक्झामाइन ऑर रिकॉल एनी विटनेसेस फर्दर क्रॉस एक्झामिनेशन. आणि जे कोणीही इथे आता प्रोड्यूस करणं सुरू आहे बाय दी प्रोसिक्युशन, त्या प्रत्येक विटनेसला, अक्यूजला इथे क्रॉस करण्याचं त्याला अपॉर्च्युनिटी देण्यात येणार आहे. ज्याचंही ते चीफ एक्झामिनेशन घेणार आहे प्रोसिक्युशन, त्याला इथे प्रोसिक्युशननी ज्यांचं चीफ एक्झामिनेशन घेतलं तर अक्यूजचे ऍडव्होकेट इथे काय करू शकतात? त्याचं क्रॉस एक्झामिनेशन ऑफकोर्स घेऊ शकतात. क्लिअर? हे आहे 231. त्यानंतर 232. आता सपोज सगळे ट्रायल झालं. हे ऍक्विटल कधीच आहे? आफ्टर द ट्रायल आहे. ट्रायल झाल्यानंतरच ऍक्विटल होतं. चार्जेस फ्रेम नाही झाला तर डिस्चार्ज होतं. आणि कन्व्हिक्शन ऑन प्ली ऑफ गिल्ट मीन्स त्यांनी कबूल केलं तर. पण इथे ऍक्विटल किंवा कन्व्हिक्शन शब्द डायरेक्टली ऍक्विटल नाही म्हणू शकत, कन्व्हिक्शन नाही म्हणू शकत. हे कन्व्हिक्शन कधीच आहे? प्ली ऑन गिल्टवरच आहे. ठीक आहे की नाही? सो बघूया. If after taking the evidence for the prosecution, examining the accused, accused चं examine कुठं असतं? सांगा. 313. 313 पण घेतलं कोर्टाने. एक्झामाइन द अक्यूज झालं. आफ्टर टेकिंग एव्हिडन्स, सगळे एव्हिडन्स घेण्यात आले फॉर द प्रोसिक्युशन. एक्झामाइन द अक्यूज, हेरिंग द प्रोसिक्युशन, प्रोसिक्युशन्सला ऐकून घेतलं. डिफेन्स ऑन द पॉइंट, त्या पॉइंटवर तुम्ही डिफेन्सही घेतला अक्यूजच्या वकिलांनी, सगळं झालं. देन द जज कन्सिडर दॅट देर इज अ नो एव्हिडन्स. जजनी कन्सिडर केलं. व्हॉट इज द कन्सिडरेशन फाइंडिंग ऑफ द जज? देर इज अ नो एव्हिडन्स that the accused committed the offense, the judge shall record an order for the acquittal. कोर्टासमोर काय सिद्ध झालं आहे? कुठलाही क्राईम केलेला नाही आणि क्राईम केला असे इव्हिडन्सेस कुणासमोर आलेले नाही आहे? कोर्टासमोर इथे आले नाही. देन कोर्ट तुम्हाला ऍक्विटल करून टाकेल. बाय इज्जत बरी हो गया. ठीक है, क्योंकि आपके अगेंस्ट कोई भी इव्हिडन्स मिला ही नाही. दिस इज द ऍक्विटल. याला 232 ऍक्विटल म्हणतात. जेव्हा ट्रायल सेशन असेल तर. सेशन ट्रायलचा ऍक्विटलचा सेक्शन 232 आहे. क्लिअर? नाव पुढे या. तेच वॉरंट ट्रायलचा वेगळा असतो. सेक्शन लक्षात ठेवायचे हे. ठीक आहे? पुढे या. 233. 3 ओके. एंटरिंग अपॉन डिफेन्स. ओके, प्रोसिक्युशनला तर अपॉर्च्युनिटी दिली कशाची? टू प्रोड्यूस द विटनेसेस अँड एव्हिडन्स बिफोर द कोर्ट. बट डिफेन्सची पण अपॉर्च्युनिटी अक्यूजला द्यावी लागेल की नाही? जे काही तुम्ही प्रोड्यूस करत आहे ते डेफिनेटली. सो अक्यूजला इथे अपॉर्च्युनिटी देणार की एंटर करा डिफेन्सवर, क्रॉस एक्झामिनेशन घ्या, तुम्हीही तुमचे विटनेसेस आणा, तुम्हीही काही सबमिट करा कोर्टासमोर स्वतःला नॉट गिल्टी प्रूव्ह करण्यासाठी. सो वेअर द अक्यूज इज नॉट ऍक्विटल अंडर सेक्शन 232. जेव्हा 232 मध्ये ऍक्विटल नाही झाला तर
कडे केस जात असेल तर कशाला याला ओरडावं लागेल उगी अक्युजला, नाहीतरी कोर्ट आपल्याच फेवर मध्ये आहे. ही शॅल बी कॉल्ड अपॉन टू एंटर ऑन हिज डिफेन्स अँड ॲड्यूस एनी एव्हिडन्स ही मे हॅव अ सपोर्ट देअर अप. जे काही स्वतःच्या बचावासाठी तुला सबमिट करायचंय ते तू करू शकतोस. कोण? अक्यूज. ओके. सेकंड मध्ये म्हटलं इफ द अक्यूज पुट्स इन एनी रिटन स्टेटमेंट द जज शॅल फाईल इट विथ द रेकॉर्ड. ओके, रायटिंग मध्येही तुम्ही काही आर्ग्युमेंट्स देऊ शकता, त्याला रिटर्न स्टेटमेंट जसं म्हणतो आपण WS जसं सिव्हिल मध्ये आहे तसं इथे तुम्ही स्टेटमेंट रेकॉर्डवर देऊ शकतात काही. थर्ड मध्ये इफ द अक्यूज अप्लाइज फॉर द इश्यू ऑफ एनी प्रोसेस फॉर कंपेलिंग द अटेंडन्स ऑफ द विटनेसेस or production of any document or things, the judge shall issue such a process unless he consider for a reason to be recorded that the such application should be refused on the ground that it is made for the purpose of vexatious or delay or for the defeating ends of justice. इथे अक्यूज इथे प्रार्थना करू शकतो कोर्टाला आणि अक्यूज इथे रिक्वेस्ट करू शकतो कोर्टाला की सर मलाही काही विटनेसेस बोलवायचे आहे, तुम्ही मला अपॉर्च्युनिटी द्या काय समन्स सेंड करण्याची आणि या विटनेसला समन्स पाठवा, ते माझ्या फेवर मध्ये बोलणारे आहेत. त्यांना विटनेस किंवा टू टू प्रोड्यूस सम डॉक्युमेंट, मला काही डॉक्युमेंट्स सबमिट करायचे आहे, मला अपॉर्च्युनिटी द्या आणि मला परमिशन द्या. तर इथे जज तुम्हाला परमिशन देऊ शकतं, बट जज रिफ्यूजही करू शकतं टू 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 सर्व्हिस टू समन्स विटनेसेस और प्रोड्यूस डॉक्युमेंट, रिफ्यूजही करू शकतं. कधी जर कोर्टाला वाटत असेल की वॅक्शिशियस आहे हे, यांना बोलवण्यात काही अर्थ नाही आहे किंवा इथे एंड्स ऑफ जस्टिसच्या फेवरमध्ये नाही आहे, न्यायिक उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही किंवा काही गरज नाही किंवा खूप डिले होऊ शकतं जर अक्यूजचे विटनेसेस बोलवत बसलो तर वगैरे. इट इज टोटली डिपेंड्स अपॉन द डिस्क्रेशनरी पॉवर ऑफ द कोर्ट to serve the summons to the witness on the request of the accused or to refuse the same. Okay, so this is 233. त्यानंतर येऊया आपण 234 सेक्शनवर. 234 सेक्शन आर्ग्युमेंट्स. आता इथे दोन्हीही पार्टीच्या आर्ग्युमेंट्स इथे ऐकण्यात येणार आहे. दॅट इज वेन द एक्झामिनेशन ऑफ द विटनेस इफ एनी फॉर द डिफेन्स इज कम्प्लीट द प्रोसिक्युटर शॅल सम अप हिज केस and the accused, his pleader, shall be entitled to reply. Definitely the whole case proving to prove or to allege the whole case burden of proof is lies on the prosecution, not upon the accused. That's why इथे प्रत्येक ठिकाणी प्रोसिक्युशन आपली केस मांडणार आहे होल केस, आणि ज्या ज्या पॉइंटवर इथे रिप्लाय करण्याची गरज आहे तिथे रिप्लाय कोण करणार आहे आर्ग्युमेंट्स मध्ये? अक्यूज करणार आहे. क्लिअर? जर इथे म्हणत असेल प्रोसिक्युशन की यांनी क्राईम केला, यांनी क्राईम केला, याला म्हणायची गरज नाहीये की मी क्राईम केला नाही, कारण असे तुमचं काही अक्यूजचं काही कोर्ट ऐकणार नाहीये. तुम्ही म्हणत असेल मी क्राईम केलं नाही, काही गोष्टींनाच रिप्लाय द्यायची गरज असते टू प्रूव्ह द टू डिस्प्रूव्ह द होल केस ऑफ द प्रोसिक्युशन और टू प्रूव्ह द होल केस ऑफ द अक्यूज. दिस इज नॉट अ बर्डन ऑफ प्रूफ ऑन द अक्यूज. ओके, सो इन दिस केस ओनली टू रिप्लाय द पॉइंट टू पॉइंट. ओके, लाईक दॅट की प्रोसिक्युशन म्हणत असेल की या वेळेवर या ठिकाणी यांनी क्राईम केला आहे औरंगाबादमध्ये. आता या पॉइंटवर रिप्लाय देण्याची गरज आहे ॲज पर द इंडियन एव्हिडन्स ऍक्ट. ओके, तर इंडियन एव्हिडन्स ऍक्ट नुसार जे काही सेक्शन्स आहेत अक्यूज म्हणेल की या पॉइंटला जो क्राईम झालेला आहे त्या ठिकाणी मी तिथे नव्हतोच, मग तू कुठे होता? तर ते त्याला सांगावं लागणार आहे रिप्लाय मध्ये की सर मी इथे होतो. So this is the defense by the accused. Okay, and to prove the reply in the argument की मी तिथे नव्हतो, इथे होतो त्या टाइम मध्ये. ओके, आणि इथे आता burden of proof, that is we call the owner shifted on the accused. Okay, for the prove the particular fact. Now the third point is if the accused applies for the issue of any process for compelling the attendance of any witness. झालं काय? Yes, sorry. Provided that where any point of law is raised by the accused or his pleader for the prosecutions may with the permission of the judge make his submissions with a record of such point of law. कुठल्याही प्रकारे मी या सेक्शनला लायबल नाही आहे किंवा हे कायद्यात बसतं की नाही किंवा काय म्हणता येईल त्याला, एखादा मुद्दा जो आहे ठीक आहे की नाही इथे वेगळा आहे का, कुठल्याही प्रकारे, तर विथ द परमिशन ऑफ तुम्हाला सबमिशन करावी लागणार आहे की हे सबमिट होतं का या केसमध्ये, की असं आहे का, ठीक आहे की नाही. हे काही असेल ते इथे तुम्हाला विथ द परमिशन ऑफ कोर्ट करावं लागेल, विथ बिकॉज दिस इज द पॉइंट ऑफ लॉ. ओके, सो नॉट द फॅक्ट. फॅक्ट तुम्ही सांगू शकता, पॉइंट ऑफ लॉवर डिस्कशन असेल तर विथ द परमिशन ऑफ कोर्ट तुम्हाला करावं लागणार आहे. नाउ 235 of the CRPC, judgment or acquittal or conviction. Okay, judgment of acquittal or conviction. आता इथे ऍट दी एंड जजमेंट ऑफ द ॲक्विटल अँड कन्व्हिक्शन आहे. आता इथे जजमेंट लागलेला आहे, ठीक आहे की नाही,
सॉरी, ते पहिलं जे ॲक्विटल होतं ना 232, आफ्टर टेकिंग द एव्हिडन्सचं होतं ते. तिथेही एक्झामिनेशन झाल्यानंतर ॲक्विटल करू शकतो. इथे जे ॲक्विटल आहे हे आफ्टर जजमेंट. ओके. एकदा जजमेंट झालं तुमचं, जजमेंट झाल्यानंतर सगळे पॉइंट्स डिक्लेअर केलेले आहे, फाइंडिंग्स काढल्या, सगळं झालंय. आता इथे ॲक्विटल करेल कोर्ट किंवा इथे कन्व्हिक्शन करेल. ठीक आहे. ठीक आहे. ॲक्विटल किंवा कन्व्हिक्शन. जर केस प्रूव्ह केली बियॉन्ड द रिझनेबल डाऊट तर काय होणार आहे, पूर्ण जर पॉइंट्स इश्यूज तुमच्या अफर्मेटिव्ह मध्ये असेल तर कन्व्हिक्शन होणार. आणि जर केस फेल, द प्रोसिक्युशन इज फेल्स टू प्रूव्ह द केस in this situation, accused acquittal. So after hearing the argument and points for the law, if any, the judge shall give a judgment in the case. If the accused is convicted, the judge shall, unless the proceeds according with the provision of section 360, accused convict झाला तर 360 प्रोबेशनला विचारात घेऊन hear the accused on the questions of sentence and then pass a sentence on him according to the law. ठीक आहे. तर कन्व्हिक्शन्स आपल्याला 232 अक्विटल आपल्याला 232 मध्ये दिलेलं आहे आणि इथे सांगितलंय जर कन्व्हिक्शन झालं 235 मध्ये तर तुम्हाला 360 वर तुमची आर्ग्युमेंट ऐकून घेतली जाईल. दॅट इज प्रोबेशन. की एखाद्या वेळेस काय होतं की वकील लोक कन्व्हिक्शन झाल्यानंतर कळतं ना, कन्व्हिक्शन झाले, कोर्ट म्हणतं कन्व्हिक्शनची ऑर्डर काढणार आहोत आम्ही, तुमची काय आर्ग्युमेंट आहे का? येस सर आर्ग्युमेंट आहे, याला कमी पनिशमेंट द्या. कन्व्हिक्शन तर झालेच ना आता. ओके, याला कमी पनिशमेंट द्या कारण की हा लहान आहे, शिक्षित सुशिक्षित आता शिकतोय किंवा घरी फॅमिली याच्यावर डिपेंड आहे वगैरे असं काही सांगून इथे तुम्हाला प्रोबेशनचा आधार घेऊन काय करता येतं, पनिशमेंट कमीसाठी किंवा माफीसाठी मागणी करता येतं. ओके, प्रोबेशनचा. त्यानंतर 236 ऑफ द सीआरपीसी प्रिव्हियस कन्व्हिक्शन. ओके, आता सपोज एखादा अक्यूज असं असेल की त्याला ऑलरेडी काही प्रिव्हियसली कन्व्हिक्शन झालेले आहे. ओके, ऑलरेडी हॅबिच्युअल क्रिमिनल आहे किंवा कुठल्याही प्रकारे ऑलरेडी प्रिव्हियस कन्व्हिक्शन झालेले आहे. सो इन अ केस द प्रिव्हियस कन्व्हिक्शन इज चार्ज अंडर द प्रोविजन ऑफ सबसेक्शन 7 ऑफ द 211. आता 211 मध्ये आपण चार्ज फ्रेम केला होता, त्याच्यामध्ये आधी याला कधी कन्व्हिक्शन केलं होतं का तेही आपण लिहिलं होतं. आठवलं का? ठीक आहे की नाही? कारण प्रिव्हियस कन्व्हिक्टेड आहे का? यस आहे. And the accused does not admit that he has been previously convicted as alleged in the charge, the judge may, after he has convicted the said accused under section 229 of the section 235, take evidence in respect of the alleged previous conviction and shall record the findings thereon. डेफिनेटली हेही कोर्ट मेन्शन करणार आहे. आणि मग स्टेटच्या अगेन्स्ट आहेत का, ड्युअल पनिशमेंट मिळेल का, की काय किती पनिशमेंट वाढणार आहे हेही कन्सिडर कोर्ट डेफिनेटली करणार आहे जर प्रिव्हियसली ऑलरेडी तुम्हाला कन्व्हिक्शन आहे. प्रोव्हाइडेड दॅट नो सच अ चार्ज शॅल बी रीड आउट बाय द जज, nor shall the accused be asked to plead thereto, nor shall the previous conviction be referred to any of the prosecutions of the evidence adduced by it unless and until the accused has been convicted under section 229 or section 235. ओके, सो इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. सेक्शन 229 आणि सेक्शन 235 अंतर्गत जर ऍक्विटल झालं असेल तर कन्व्हिक्शन झालं असेल किंवा ऍक्विटल झालं असेल तर इथे कोर्ट असं मेन्शन करणार आहे. ठीक आहे. सो इतकं इथे आपण सेक्शन 236 पर्यंत प्रिव्हियस कन्व्हिक्शन पर्यंत कंप्लीट केलं आहे. त्यानंतर प्रोसिजर इन केसेस इन्स्टिट्यूटेड अंडर द सेक्शन 199(2) आहे. ओके, सो म्हणजे हे सेशन ट्रायल आहेत ना. आपण पाहिलं सेशन ट्रायल म्हणजे काय, जे की इथे पाहत होतो आपण. ठीक आहे की नाही सर? ठीक आहे. सो लाईक प्रेसिडेंट्स असेल किंवा कुठलेही हे असेल तर त्यांना काय होतं, इथे डायरेक्टली सेशन कोर्टमध्ये ट्रायल केलं जातं. ठीक आहे. सो हे आपण उद्या बघूया, एवढा सेक्शन राहिलेला. ठीक आहे.